नमस्कार. मी भगवंत कुलकर्णी. परखड सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे की रोहित पवार यांना समजा राजकारणात वरती यायचं असेल आणि सामाजिकदृष्ट्या वरती यायचं असेल तर त्यांनी त्यांच्या वडिलांचा सल्ला घ्यावा, आजोबांचा नाही. कारण म्हणजे रोहित पवार हे बारामतीचे आहेत, सगळ्यांना माहिती आहे. शरद पवारांचे नातू आहेत, अजित पवारांचे पुतणे आहेत व त्यांचे वडील राजेंद्र पवार, जे KVK नावाची आणखीन त्यांचे बाकीचे साखर कारखाना वगैरे हे व्यवसाय ते सगळं सांभाळत असतात आणि अत्यंत हुशार असं ते व्यक्तिमत्व आहे. रोहित पवारांना समजा आज रोहित पवार खूप बोलतात. म्हणजे राष्ट्रवादीचे 2 भाग झाले तेव्हापासून रोहित पवार प्रचंड बोलतात. त्यावेळेस त्यांनी अजित पवारांवर किती सडकून टीका केली होती, काय 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 हे सगळ्यांना माहिती आहे. काय म्हणजे अजित पवारांवर त्यांची बोलायची पात्रता आहे की नाही हे असूनसुद्धा ते बोलत होते. त्याचं त्यांना फळ पण मिळालं. ते जेमतेम पडता पडता वाचले आणि काहीतरी 1000-1200 मतांनी निवडून आला तो. आता ते 1000-1200 मतांनी निवडून आला, पुढे असंच बोलत राहिले तर ते 10,000-12,000 मतांनी पडतोय की काय, अशी पण परिस्थिती होऊ शकते. त्याच्यामध्ये काही वेगळं काही नाही आहे. आज रोहित पवार अजितदादा गेल्यानंतर जसं काही अजितदादांचे हेच एकटे कैवारी आहेत आणि अजितदादांवरचं त्यांचं प्रेम इतकं ओसंडून व्हायला लागलेलं आहे की जे अजितदादा जाईपर्यंत त्यांच्याबद्दल काय काय बोलत होते हे जे एक व्हिडिओची मालिकाच बनवली पाहिजे. आणि हे ते कोणाच्या सांगण्यावरनं बोलत आहेत हे आपल्याला काही काय म्हणतात त्याला सांगायची गरज नाही. काय की ते यांचा बोलवता धनी कोण हे खरंच सांगायची गरज नाही. आणि ते जे बोलत आहेत त्या बोलण्यावरून सगळ्यात नुकसान जास्त कोणाचं होत असेल तर ते स्वतः रोहित पवारांचं होतं. कारण रोहित पवार हे म्हणजे माझ्या दृष्टीने जे सगळं मगाशी म्हटलं की ते पवार घराण्यातले आहेत, त्यामुळे त्यांनी बोलताना विचार करून बोलायला पाहिजे. अजितदादांचंही मधल्या काळामध्ये जेव्हा पूर्वी ते धरणातलं किंवा आरेला कारे वगैरे या सगळ्या टग्या वगैरे हे जे काय त्यांनी केलं त्याच्यानंतर त्यांना पश्चाताप पण झाला. पण हा सगळा धडा असताना आणि पवारसाहेबसुद्धा बोलताना जे काय बोलतात ते अगदी तोलून मापून बोलतात. ते आता राजकीय आपले मतभेद पवारसाहेबांबद्दल काही असू देत, पण एक पॉलिटिशियन म्हणून जे काय उचलली जीभ लावली टाळ्याला, हल्ली कधीतरी त्यांचं होतं ते वयामानाने असू शकतं, पण बाकी ही इज अ व्हेरी सीझन पॉलिटिशियन. रोहित पवार हे स्वतःचं फार मोठं महत्त्व वाढवण्याचा जो काही प्रयत्न करतायत ते काय त्या ह्याच्यामध्ये त्यांचं ते अयशस्वी होत आहेत आणि अयशस्वी होणार हेही तुम्हाला मी सांगतो. आज संजय राऊतचं काय झालं, उद्धव ठाकरेचं काय झालं, आदित्य ठाकरेंचं काय झालं, ही सगळी जी लोकं आहेत वाचाळवीर की काही बोलायचं, तो ते जाफराबादी वडेट्टीवार, त्यांना कोण विचारतं आहे. उलट हे जेवढं जास्त बोलत आहेत तेवढं ते स्वतःचं जास्त नुकसान करत आहेत. तसंच रोहित पवार जे बोलत आहेत हे स्वतःचं मॅक्झिमम नुकसान करत आहेत. रोहित पवारांचे वडील हे अत्यंत हुशार आणि धोरणी माणूस आहे. बोलण्यामध्ये सुद्धा अगदी स्पेसिफिक आणि टू दी पॉईंट बोलणारा माणूस आहे. उगीच यांच्यासारखं वाचाळवेळ किंवा वायफळ वळवळ करत नाहीत ते काय. आणि ते राजकारणात का नाही आले हे त्यांनाच विचारायला पाहिजे. पण त्यांची काही कारणं असतील राजकारणात न येण्यासाठी, पण राजकारणात ते आले नाहीत. ते राजकारणात आले असते तर ते खूप पुढे गेले असते आणि ते खूप पुढे गेले असते म्हणूनच एखाद्या वेळेस शरद पवारांनी त्यांना येऊ दिलं नसेल. कारण शरद पवारांची सुप्रिया सुळेपेक्षा कोणी मोठं नको म्हणून ही त्यांची पवारांची स्ट्रॅटेजी आहे. आणि पवारसाहेब कधीही रोहित पवारला वर येऊ देणार नाही. आज रोहित पवार ज्या खालच्या लेवलवर जाऊन म्हणजे आज अजितदादांचा ॲक्सिडेंट झाल्यानंतर जसं काही यांनाच अजितदादांचे सगळे म्हणजे अजितदादा यांचेच सगळे लाडके होते आणि आणखीन हे सगळ्यात जास्ती अजितदादांचे. त्यामुळे त्याचं मायलेज घ्यायचा इतका प्रयत्न केला त्यांनी, तो सगळा मायलेज एकदम भंपकसारखा त्यांचा विरून गेला. आज काहीही बोलतात ते की म्हणजे
मोदींनी सांगितलं खायचं तेल कमी वापरा, तर पाण्यात फोडणी कशी होणार? अरे त्यांनी खायचं तेल कमी वापरा सांगितलं आहे. उगीच आपल्याला खूप शहाणा आहात असं नाही आहे, तुम्ही नाही आहात. कळलं का? नाही आहात तुम्ही. तुम्ही तुमचं नुकसान करून घेतायत, एक लक्षात घ्या. आता तुम्हाला काय, मला काय कळतं म्हणून तुम्ही बोलाल उद्या, तो काय प्रश्न नाही, तुम्ही बोला. तुम्हाला हे तुम्हाला शुभेच्छा तुमच्या सगळ्या याच्यावर. पण याच्यामध्ये तुमच्या वडिलांचा सल्ला घेऊन समजा तुम्ही काही बोललात तर तुम्हाला अधिक चांगलं हे होईल आणि जास्त वरती येऊ शकाल तुम्ही. आज तुमची जी काही तुम्ही काही गोष्टींमधनं वाचलेलं आहात त्याला तुमचे वडीलच कारणीभूत आहेत, एक लक्षात घ्या. का तुमचे आजोबा नाही. कळलं का? त्यामुळे रोहित पवारांनी आणि कोणावर बोलायचं? देवेंद्र फडणवीसवर तुम्ही टीका करा, आमचं काही म्हणणं नाही. नरेंद्र मोदीवर टीका करा, तुमचा तो हक्क आहे टीका करण्याचा. जसा आमचा तुमच्यावर किंवा तुमच्या काकांवर किंवा तुमच्या आजोबांवर आम्ही जो हे करतो, पण जेव्हा बोलतो आम्ही तेव्हा त्याला काहीतरी रेफरन्स घेऊन बोलतो आम्ही. उगीच काहीतरी आपल्याला बोलायचं ना आपण खूप शहाणे असं दाखवायचं, हे करू नका तुम्ही. आज आर्थिक याच्यावर तुम्ही बघितलं तर त्याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. पण आज संपूर्ण जगामध्ये फक्त तेलाच्या किमती 3% हिंदुस्थानात वाढल्या आहेत, बाकी अमेरिकेमध्ये 45% वाढलेत, कॅनडामध्ये 30% वाढलेत, सगळ्या जगभरात वाढलेले आहेत. आणि जो शहाणा माणूस ते हे करायला जातो, काय म्हणतात त्याला, म्हणजे आज सगळं जग त्या मोदीला शहाणं म्हणते आणि तुम्ही एकटेच हे करतात, मोदीला वेडं म्हणतात. हे तुमच्या आणि संजय राऊतमध्ये काय फरक आहे? लोक तुमची तुलना हल्ली संजय राऊतशी करतात बरं का. रोहित पवारची तुलना हल्ली संजय राऊतशी होती आहे. त्यामुळे आपली तुलना संजय राऊतशी व्हावी का हे त्यांनी विचार करावा. संजय राऊतला काही फ्युचर नाही आहे. संजय राऊत उद्या शिवसेना सोडून परवा काँग्रेसमध्ये जातील. काँग्रेस त्यांना तिकीट देईल सुद्धा. निवडून येतील की नाही हे काँग्रेसलाच माहिती आणि संजय राऊतलाच माहिती. पण संजय राऊतची आत्ता हकालपट्टी किंवा गच्छंती झालेली नाही आहे, पण ती तेवढी वाईट परिस्थिती त्यांच्यावर येण्याच्या आधीच ते सोडतील आणि मग त्याच्यानंतर ते शिवसेनेवर काय बोलतात ते आपल्याला कळेलच. ते काय फार चांगलं बोलतील अशातला भाग नाही आहे. तसंच तुम्हीसुद्धा तुम्ही तुमच्या पक्षाची काळजी करा. अजितदादांची मुलं आणखीन बायको आहेत सक्षम, त्यांच्या घातपात का अपघात का आणखीन काही हे बघायला ते आहेत सक्षम. फक्त काका तुमचाच होता अशातला भाग नाही ना. अजितदादाचा सख्खा भाऊसुद्धा गप्प आहे, कारण तो घातपात नाही आहे, तो अपघात आहे. तो घातपात असता तर कुठेतरी लीक झालं असतं, काहीतरी झालं असतं. आणि उद्या हे घातपाताचं हे तुमच्यावरच शेकलं उद्या तर काय सांगावं. कारण तुमचे आजोबा बारामतीचे फार करामती आहेत. ते बघता बघता कुठली सुई कशी तुमच्याकडे वळवतील तुम्हाला कळणार सुद्धा नाही. त्यामुळे रोहित पवारांनी माझा एक प्रांजळ सल्ला आहे की त्यांनी त्यांचा जो काही म्हणजे बोलायच्या आधी वडिलांचा सल्ला घ्यावा. कारण तुम्हाला राजकारण, रोहित पवारांना राजकारण कळत नाही. आज एवढंच. धन्यवाद.